आवडीचं बेत तर आपण नेहमीच करतो, पण आपल्या आवडीचं बेत करायचं म्हटलं ना, तर सगळ्यांचेच नाका मुरडतात. असं काही माझ्याही घरात होतं. जेव्हा माझ्या आवडीची भाजी करायची असते ना, तेव्हा सगळ्यांचं असं असतं, की आम्ही नाही खाणार. पण आज असं झालं ना, की सगळ्यांची जेवणं झाली आणि भाजी संपली. म्हटलं चला, उत्तमच झालं. आपल्या आवडीचा एक बेत करून घेऊया. म्हणजे गावाकडून आणलेली होती पेरू. तर पेरूची भाजी मला खूप आवडते, म्हणून विचार केला का आणि आपल्यासाठी स्वतःसाठी कधीतरी काहीतरी बनवून घेऊया, म्हणून पेरूची भाजी आपल्यासाठी बनवली. तर पेरू आधी मी छान चिरून घेतले, बिया काढून त्याच्या बारीक बारीक काप केले का पातळ पातळ, कारण की त्या वाफेवरती लवकर शिजावे त्यासाठी. त्यानंतर एक छोटासा कांदा कापून घेतला, तेलामध्ये मोहरी टाकली, कांदा छान परतून घेतला आणि ते पेरू मी त्याच्यामध्ये टाकून छान परतून घेतले आणि नंतर आपल्या आवडीचे मसाले टाकायचे. मी फक्त इथे लाल मसालाच वापरला होता आणि हळदपूड वापरली आणि छान परतून घेतल्यानंतर त्याला थोडीशी एक वाफ घेतली आणि त्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला त्यानंतर आणि शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण ठेवून